या कलावंतांना मिळवले की सर्व कलाकारांना जे ज्येष्ठ कलाकार आहेत त्यांना मानधनास देऊन त्यांच्या औषधोपचारासाठी किमान या ठिकाणी 5,000 रुपये मिळावे। आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मागे पुढे न बघता 8 दिवसामध्ये अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीची मागणी पूर्ण करून या महाराष्ट्रातील तमाम कलावंतांना 5,000 रुपयाचं मानधन लागू करून दिलं। त्याच्यासाठी आम्हाला थोडंसं नाशिक मुंबई दौरा करावा लागले, फिरावं लागलं, मान्य। मागितल्याशिवाय भावांनो काही मिळत नाही। या ठिकाणी आमचा चित्रपट क्षेत्रातला कलाकार असेल, नाट्य क्षेत्रातला कलाकार असेल, अभिनय क्षेत्रातला असेल, ऑर्केस्ट्रा क्षेत्रातला असेल, कवी गायक शाहीर साहित्यिक असेल, ह्या सर्वांना माझं सांगणं आहे भावांनो, अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती ही आपल्या सर्वांच्या तळागाळातील कलावंतांच्यासाठी झटणारी लढणारी संघटना आहे। आणि म्हणून आज आम्ही गिरीश भाऊ महाजनांच्या मागे गेल्या 15 ऑगस्ट पासून लागलो आहोत की आम्हाला तारीख द्या। पुढे पावसाचे दिवस होते, या ठिकाणी त्यांनी पावसाच्या याच्यामुळे काही त्यांना जमलं नाही, परंतु आता आज त्यांनी ही तारीख गेली आम्हाला मागच्या पंधरवड्यामध्ये दिली आणि त्यांच्या सूचनेनुसार आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी जाहीर केला। आणि आज आपण सर्व कलावंत या महाराष्ट्र शासनाचे जे आपले जलसंपदा मंत्री आहेत त्यांचे विचार ऐकण्यासाठी, त्याचप्रमाणे आपले लाडके बबन नाना घोलप यांचे विचार ऐकण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित झालो आहोत। आणि म्हणून आपल्याला एकच मागणं सरकारकडे करायचं, आजच्या मेळाव्यातून आतापर्यंत आपल्या संघटनेने 27 मेळावे घेतलेत महाराष्ट्रामध्ये, हा 28वा मेळावा कालिदासला आपण घेतलेला आहे। हे कशासाठी? तर आपल्याला कलावंतांचं आर्थिक विकास महामंडळ स्थापन करायचं। हे आर्थिक विकास महामंडळ भावांनो कशासाठी माहिती आहे? उद्या तुमचा एखादा मुलगा असेल, मुलगी असेल, स्वतः तुमच्या परिवारातला एखादा कोणी सदस्य असेल, त्याला काही उपजीविकेचं साधन तुम्हाला उपलब्ध करून द्यायचं असेल आणि तुम्हाला तुमच्या कला क्षेत्रामध्ये खुशाल काही काम करायचं असेल, किंवा तुमच्या मुलाला एखादा रेकॉर्डिंग स्टुडिओ चालू करून द्यायचा असेल, कुणाला तुम्हाला बँड चालू करायचा असेल, कुणाला तुम्हाला ऑर्केस्ट्राचं भांडवल उभं करायचं असेल, कुणाला लाइटिंग साऊंड सिस्टीम हे सगळं घ्यायचं असेल, याच्यासाठी आर्थिक विकास महामंडळ सरकारने स्थापन करून द्या।